मांडी लग देवी गोदला लायावे गोदला मांडी लगाई गोदला लायावे गोदला मांडी लगाई गोदला लायावे गोदला मांडी लंबवाई गोदला लायावे गोदला मांडी लग देवी गोदला लायावे महागरची काळवाई आई गोदला लायावे गोदला मांडला गोदला लायावे गोदला मांडी लंबवाई गोदला लायावे गोदला मांडी लग देवी गोदला लायावे महागरची काळवाई आई गोदला लायावे गोदला मांडी लगाई गोदला लायावे गोदला मांडी लंबवाई गोदला लायावे गोदला मांडी लग देवी गोदला लायावे कोल्हापूरची लक्ष्मी कोल्हापूरची लखाबाई आई गोदला लायावे गोदला मांडला गोदला लायावे आई गोदला मांडी लंबवाई गोदला लायावे गोदला मांडी लग देवी गोदला लायावे गोदला मांडी लगाई गोदला लायावे गोदला मांडी लगाई गोदला लायावे गोदला मांडी लंबवाई गोदला लायावे गोदला मांडी लग देवी गोदला लायावे सोन्याचं वाशिंग लग्न देवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाचं लागत पाण्याची
लग्न सोहळा झाला लग्न सोहळा झाला या पाली या गावात या जेजुरी नगरात पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवात लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवात लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवात लागत मानिक मंडवया शोभे मल्हारी देवाला उडवली ताबाई निरवती मंडपात सोन्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत अगं सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत लक्ष्मी लग्न देवाच लागत भांडारा खोबरा लोक उदळीत येळ घोट झाला येळ घोट झाला माझी गावात त्या मनसुळी नगरात पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत अगं सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत नाचू लागली काही माझ्या मुरळी नाचू लागली काही माझ्या मुरळी नाच गाण्यामध्ये नाच गाण्यामध्ये उतरूया सारी रात उतरूया सारी रात पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत पुण्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत सोन्याचं वाशिंग लग्न दिवाची लागत अगं सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत शिवामलाईचा
अंकल बोला काय पूर्ण काय नाव आहे तुमचं? मोहन दत्तू चव्हाण, गाव कोणतं आहे तुमचं? पंढरपूर. बरं. काय करता तुम्ही? आपले जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतोय. बरं. आता तुम्ही इथं आलात तुम्ही या गावामध्ये हा. नेमकं काय कार्यक्रम होता? कार्यक्रम काय होता इथं? हा म्हणजे खंडोबाचं जागरण. बरं, कसं असतं? काय स्वरूप कसं असतं? स्वरूप काय, देव बोलवायचं, 33 कोटी देवाचं नमन करायचं, देवाला भक्ताच्या दारामध्ये बोलवून घ्यायचा, भक्तांनी केलेलं जागरण पतित पावन झालं पाहिजे, भक्ताच्या पाठीमागची पीडा दूर झाली पाहिजे, याच्यासाठी देवाची विनवणी करायची. किती दिवस झाला कार्यक्रम करतोय? कार्यक्रम आता पूर्वीपासून चालूच आहे ते. बरं. आज तुम्ही इथं आलात, काय वाटतं तुम्हाला? काय ना, आम्हाला आनंद वाटतो. महाराष्ट्रभर फिरता तुम्ही? हा पूर्ण महाराष्ट्र? हा पूर्ण महाराष्ट्र. बरं. इथं काय किती वेळ कार्यक्रम करणार कसं? आमचा अजून एक 2-3 तास कार्यक्रम असतोय. 3 तास. ही कला जी आहे ही कला आहे कशी जोपासली पाहिजे काय वाटतं? नाही, कला ही जोपासलीच पाहिजे ना. ही कला आता जोपासली तर पुढे चालणार आहे ना. शासन तुम्हाला मानधन वगैरे काय देते? शासनचं अजून काही मानधन चालू नाही. तुमचं जीवन जे आहे कलेचं ते कसं जगता तुम्ही? या मानधनावरच जगता इथे? हा, ह्याच्यावरच. प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा? पूर्वीची कला आताची कला याच्यात काय फरक नाही, आहे? आता फरक झालाय. काय फरक झाला? पूर्वी पारंपरिक पद्धतीनं होतं, लोक काय बसत होती. आता ही पिक्चर टीव्ही मुळे काय बघायला एवढं नसते. नवीन नवीन चालू झालंय आता सगळं. हा, मग काय म्हणतो तू? संदेश काय असेल तुमचा? संदेश आपली कला आहे ती आपल्याला दाखवावंच लागते ना. पब्लिकचं काय. तुमचा फोन नंबर सांगा. 9604 14 27 58. परत एकदा सांगा. 9604 14 27 58. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही कार्यक्रमाला बोलत जाणार तुम्ही? हा, जाणार. तुम्हाला संपर्क करू शकता कोणी? हो हो, चालतं.